नमस्कार मैत्रिणींनो, उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण केकची रेसिपी बघणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने गव्हाचा केक आपण आज बघणार आहोत. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता केक बेक करण्यासाठी इथे मी केकच्या टेनला ग्रेसिंग करून घेते. आता आपण याला तेल लावून घेऊयात. अशा पद्धतीचा टेन वापरला तरी चालेल किंवा तुमच्याकडे कुकरचा डबा तरी ते आपला टेनला ग्रेसिंग करून झालं आहे. हे आता आपण साईडला ठेवून देऊयात. केक बेक करण्यासाठी इथे मी कढई घेतली. यामध्ये खाली मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्यावर स्टँड ठेवायचे. आता आपण केकची तयारी करूया. तर आज आपण गव्हापासून ड्रायफ्रूट केक करणार आहोत. तर इथे मी त्याकरता ड्रायफ्रूट घेतलेत. कट केलेले बदाम, काजू, बेदाणे आहेत. कट केलेले अक्रोड, पिस्ता, तुटी फुटी घ्यायची. आता हे सर्व आपण केकमध्ये वापरणार आहोत. काळे बेदाणे देखील इथे तुम्ही वापरू शकता. आता आपण केकचे बॅटर बघणार आहोत. त्याकरता इथे मी एक मोठा बाउल घेतला आहे आणि ह्या वाटीने इथे मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे. आता इथे मी मेजरमेंटसाठी वाटी वापरली. तुम्ही फुलपात्र देखील वापरू शकता. तर इथे मी साजूक तूप वितळून घेतले पाऊण वाटी. तर केकमध्ये आपल्याला तूपच वापरायचे. तर इथे आपल्याला साजूक तूप वितळून घ्यायचे. त्यानंतरच इथे मेजरमेंट करायची. 1 वाटी दूध घेऊयात. दूध आणि तूप आपल्याला दोन्ही मिक्स करून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता दूध आणि तूप आपले छान मिक्स झाले. तर त्याच वाटीने इथे आपल्याला 2 वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे. नॉर्मल घरातलं गव्हाचं पीठ असतं ते वापरले. आता हे पीठ आपण चाळणीने चाळून घेऊयात. 2 चमचे बेकिंग पावडर, 1 चमचा सोडा घालायचे. तर हे सर्व आपण चाळणीने चाळून घेऊयात. तर इथे आपण गव्हाचे पीठ वापरल्यामुळे इथे आपला केक छान असा पौष्टिक तयार होणार आहे. मुलांना हवे तेव्हा आपण हा टिफिनला देऊ शकतो आणि 8 ते 10 दिवस छान टिकतो, खराब देखील होत नाही. तर इथे आपलं गव्हाचे पीठ चाळून झालं आहे. तर यामध्ये आपण 1 वाटी मिल्क पावडर घालूया. 1 वाटी मिल्क पावडर घालायची. तर मिल्क पावडरमध्ये तुम्ही अर्धी वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी रवा वापरला तरी चालेल किंवा 1 वाटी मिल्क पावडर वापरली तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला 1/2 वाटी पिठी साखर घालायची. पिठी साखर इथे आपल्याला चाळून घ्यायची. तुम्हाला किती गोड हवे त्यानुसार वापरायचे. पण इथे आपल्याला पिठी साखर जास्त वापरायची नाही, नाहीतर केक आपला इथे कडक होईल. त्याकरता अगदी 1/2 वाटी आपल्याला यामध्ये पिठी साखर वापरायची. तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. याआधी मी माझ्या चॅनलवर अतिशय सोप्या पद्धतीने रवा केक या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली देते, ते देखील तुम्ही इथे बघू शकता. तर आता आपलं हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार दूध घालायचं आहे. तर इथे मी ज्या वाटीने आपण पहिले दूध मोजलं आहे त्याच वाटीने इथे 1 वाटी दूध घेतलं आहे. तर यातले अर्धी वाटी दूध आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात. थोडं थोडं करून यामध्ये दूध मिक्स करायचं आहे. तर इथे आपल्याला दूध छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपलं बॅटर तयार झालं आहे. तर इथे मी 1 वाटी दूध घेतलं आहे. त्यातलं अर्धी वाटी दूध इथे आपल्याला लागलं आहे. अर्धी वाटी दूध उरलं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता एवढं पातळसर आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. यात मी 3 ते 4 थेंब फ्रूट इसेन्स घातलं आहे. तुम्ही कोणतेही इसेन्स वापरू शकता. व्हॅनिला किंवा तेही नसेल तर विलायची पावडर वापरली तरी चालेल. तयार झालेल्या बॅटरमध्ये आपण कट केलेले ड्रायफ्रूट घालूया. आता हे ड्रायफ्रूट आपल्याला यामध्ये मिक्स करायचे. थोडेसे ड्रायफ्रूट आपण वरून गार्निशिंग करणार आहोत.
गव्हाच्या पिठाचा आपण पौष्टिक असा केक करणार आहोत, तर यामध्ये आपल्याला 1 चिमूट मीठ घालायचे आहे. मिठामुळे केकची चव देखील खूपच छान लागणार आहे. तर मीठ आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात. तयार झालेले बॅटर आपण केक टेनमध्ये काढून घेऊयात. ग्रेस केलेला टेनमध्ये आपण हे बॅटर काढून घेऊयात. आता हे सर्व आपण सर्व बाजूने सारखं करून घेऊयात. तर केकचा टेन आपल्याला 2-3 वेळेस टॅप करायचा आहे, म्हणजे यातली हवा बाहेर येईल आणि केक बेक करताना तो खाली बसणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला टेन हा टॅप करून घ्यायचा आहे. आता वरून देखील आपण कट केलेला ड्रायफ्रूट घालणार आहोत. तर आता आपण हा केक बेक करण्यासाठी ठेवून देऊयात. खूपच छान दिसतोय. आता आपण हा केक बेक करायला घेऊयात. तर इथे मी 10 मिनिटे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. 10 मिनिटे झाले की यामध्ये आपण केक बेक करण्यासाठी ठेवून देऊयात. आता इथे गॅस आपल्याला मध्यम आचेवर करायचा आहे. झाकण ठेवून हा केक आपण 30 ते 35 मिनिटे बेक करून घेऊयात. 30 ते 35 मिनिटे झालेत. आता आपण केक बेक झाला का बघूयात. आता 5 मिनिटे आपण हा केक बेक करून घेऊयात. तर इथे मला टोटल 40 ते 45 मिनिटे लागलेत. तर आपण सुरीने चेक करून बघूयात. तर इथे सुरी आपली पूर्ण क्लीन निघली, म्हणजे आपला केक परफेक्ट असा बेक झाला आहे. गॅस बंद करून आता आपण हा टेन खाली उतरून घेऊयात. 10 मिनिटे आपल्याला केक थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हा केक टेनमधून बाहेर काढून घेऊयात. 10 मिनिटे झालेत. आता आपण सर्व बाजूने हा केक लूज करून घ्यायचा आहे सुरीने. ताट उलटे करून अशा पद्धतीने आपण टेनमधून केक बाहेर काढायचा आहे. खूपच छान असा आपला इथे केक तयार झाला आहे. तर इथे मी तुम्हाला सुरीने केक कट करून दाखवते. खूपच छान आणि स्पंजी असा आपला इथे केक तयार झाला आहे. पौष्टिक असा गव्हाच्या केकची रेसिपीचा व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर केला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.